हॅलो फ्रेंड्स, मी अलका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला टाकाऊपासून टिकाऊ कसं बनवायचं ते दाखवणार आहे. आपल्या घरात खूप पोते पडून असतात, त्याच्यापासूनच मी हे बनवणार आहे. याच्यामध्ये तुम्ही काही पण सामान ठेवू शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. चला तर मग पाहूया हे कसं करायचं ते. सगळ्यात आधी मी कटिंग करून घेत आहे. इथे मी 2 ब्लाऊज पीस घेतले आहेत आणि एक पोतं घेतलं आहे. आता आपली कटिंग करून घेणं झाली आहे. आता आपण स्टिचिंग बघूया. सगळ्यात आधी खालचा जो भाग आहे तो जोडून घ्यायचा. इथे दिसत असेल तुम्हाला मी वर एक कपडा खाली एक कपडा आणि त्याच्यामध्ये पोतं घालत आहे. याच्यामुळे हे टिकाऊ होईल. मग याच्या चारही बाजूला मी शिलाई मारून घेते. आपल्याला फक्त पोतं खालीच लावायचं आहे, वरल्या बाजूला पोतं लावायचं नाही. आता हा खालचा भाग जोडून झाला आहे. आता मी वरचे जे भाग आहेत त्यांना पण जोडून घेते. तुम्हाला दिसत असेल की वरी फक्त 2 कापडच आहेत, त्याच्या सेंटरमध्ये मी पोतं दिलेलं नाही. हे वरचे 3 पार्ट आहेत, ह्यांना पण मी चारही बाजूला शिलाई मारून घेते. आता मी याला चेन लावून घेते. तुम्हाला जर चेन लावायची असेल तर लावा, नाही लावता हे छान दिसेल. पण चेन लावल्याने ह्याच्यामधलं काही सामान बाहेर पडणार नाही आणि तुमच्या वस्तू सेफ राहतील. त्याच्यामुळे मी चेन लावत आहे. याच्यामध्ये तुम्ही काही सामान, पेना म्हणा, काही घरातल्या छोट्या मोठ्या वस्तू याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. चेन ही टेलरिंग मटेरियलच्या दुकानात भेटते. 7-8 रुपये मीटर भेटते ती. त्याच्यामुळे जर तुम्ही चेन लावली तर बरं, नाही लावली तरी पण जमते. आता मी तिन्हीला ह्याला पण चेन लावून घेते. चेन लावून घेणं झाल्यावर सर्व बाजूला शिलाई मारून घ्यायचं. आता चेन लावून घेणं झाल्यावर मी याला चारही बाजूला शिलाई मारून घेते. वरी तुम्हाला जर छान आकार द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. त्रिकोणी, चौकोनी, गोल ते. इथे मी त्रिकोणी आकार दिलेला आहे. तुम्हाला जर स्टिचिंग करता येत असेल तर तुम्ही हे नक्की शिवून बघा आणि कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी याला
गोट करण्यासाठी पट्ट्या काढून घेत आहे. मी याला विदाऊट कलरचे गोट देणार आहे, म्हणजे आपलं वॉलपीस उठून दिसेल. ते छोट्या छोट्या पट्ट्या निघाल्या होत्या, त्याच्यामुळे मी त्याला जोडून घेत आहे. आता ते पट्टी दुहेरी करून त्याची उघडी बाजू मी त्याला जोडत आहे. चारही बाजूला मी ते पट्टी लावणार आहे, त्याच्यामुळे चारही बाजूला मी ती जोडून घेतली आहे आणि त्याला त्या दुमडून शिलाई मारून घेते. अशा प्रकारचे स्टिचिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपली आता छान अशी वॉलपीस बनवून तयार आहे. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. हे चांगलं पॅक करून घ्यायचं. अशा प्रकारच्यामध्ये कोणतंही सामान तुम्ही ठेवू शकता. धन्यवाद.